स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलवर। तर आज मी इथं बनवत आहे चणे फ्राय। त्याच्यासाठी मी इथं एक कांदा कट करून घेतलेला आहे, एक टोमॅटो, लसूण आणि तिखट, मीठ, हळद सर्व आपले बेसिक मसाले घेतलेले आहेत। आणि चणे फ्राय सगळ्यांनाच खूप आवडतात आणि भरपूर प्रोटीन युक्त असा हा नाश्ता आहे। तर मी इथं कढईमध्ये थोडंसं तेल टाकले। तेल टाकल्यानंतर जिरे आणि मोहरी टाकायची आहे आणि लगेच मग कांदा लाल होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। लसूण पण टाकून घेतला मी आणि हे छान परतून घेते। आणि चणे फ्राय वरण भातासोबत किंवा पोळीसोबत पण खायला छान लागतात। कांदा मी थोडासा मोठा कट केला आहे। थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे कांदा लवकर लाल होतो। तर आता कांदा थोडासा लाल झाल्यानंतर मी लगेच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेते आणि परत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स करून व्यवस्थित झाल्यानंतर मी लगेच त्याच्यामध्ये चणे टाकले तर मी हे आता छान मिक्स करून घेतलं आणि आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून 5-10 मिनिटं कमी गॅसवर आपल्याला चणे वाफवून घ्यायचे आहेत। तर मी इथं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून प्लेट झाकून ठेवायची 10 मिनिटं कमी गॅसवर। आणि झटपट तयार होणारा हा नाश्ता आहे आणि खायलाही छान लागतो। तर आता मी वाफवण्यासाठी ठेवून देते प्लेट झाकून। आपली उसळ इथे छान अशी तयार आहे। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच करून बघा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। तर मी हे चणे रात्री भिजत ठेवलेले होते आणि सकाळपर्यंत ते चांगले भिजून जातात। तर चणे स्वच्छ धुवून घ्यायचे